नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 6व्या आठवड्याला सुरुवात झाली असून या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच घरात राडा पाहायला मिळत आहे। बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडल्याने तापलेलं वातावरण पाहायला मिळत आहे। नॉमिनेट झालेले सदस्य नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांवर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत। यामुळे जान्हवी आणि घनश्याम एकमेकांची अक्कल काढताना दिसले। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगातील आणि बिग बॉस मराठीबद्दल ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। काल बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकर आणि घनश्याम दरोडे यांच्यात चांगलंच भांडण झाल्याचं दिसलं। दोघांचे खटके उडताना पाहायला मिळाले। जान्हवी आणि घनश्याम यांच्यातील वादापासून इतर सदस्य मात्र लांब राहताना दिसले। या दोघांच्या भांडणाचा घरातील इतर सदस्यांवर काहीही फरक पडला नाही। बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात जान्हवी घनश्याम सोबत वाद घालताना दिसते। यावेळी जान्हवी म्हणते, सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाही, अख्ख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे। त्यावर घनश्याम म्हणतो, मला फरक पडत नाही, तू जेलमध्ये राहून आली आहेस, तुला अक्कल नाही। पुढे घनश्यामला फटकारत जान्हवी म्हणते, अक्कल शून्य आहेस तू। यानंतर घनश्याम तिला चलचल म्हणताना दिसत आहे। बिग बॉसच्या घरात आज तापमान वाढल्याचं पाहायला मिळणार आहे। बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात पॅडी दादा सूरजची शिकवणी घेताना दिसले। नॉमिनेशन टास्क मध्ये सूरजने अरबाजला नॉमिनेट केलं असलं तरी नॉमिनेट करण्यासाठी त्याच्याकडे योग्य मुद्दे नव्हते। त्यामुळे सूरज पॅडी दादाला म्हणत आहे, अरबाजला नॉमिनेट करायला हवं होतंस, तू तुझा निर्णय बदलायला नको होतास, अरबाज बद्दल योग्य मुद्दे मांडायला हवे होते। गेम सुरू असताना लक्ष ठेवायचं आणि ते लक्षात पण ठेवायचं, प्रयत्न करणं सोडू नको। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।